नमस्कार. मुंबईच्या परेलमध्ये राष्ट्रीय मिल मजदूर संघ सभागृह या ठिकाणी म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई यांच्या वतीने भव्य मेळावा व जाहीर सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, कामगार व कर्मचारी फेडरेशनच्या गेल्या अनेक वर्षाच्या लढाईचं यश माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय. घनकचरा व्यवस्था, ड्रेनेज, पंपिंग मार्केट, देवनार कत्तलखाना, रुग्णालय, आरोग्य खाते, कार्यरत सफाई कामगारांचा वारसाला हक्क मिळणार. म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई यांच्या वतीने भव्य मेळावा व जाहीर सन्मान या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय ॲडव्होकेट हरीश बालीसर, ज्येष्ठ विधितज्ञ, माननीय ॲडव्होकेट बळीराम बी शिंदे, ज्येष्ठ विधितज्ञ, तसेच महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, कामगार व कर्मचारी फेडरेशन या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष माननीय अशोक जाधव या ठिकाणी उपस्थित होते व त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित होते. आज जो मेळावा जो आम्ही घेण्यात आलेला आहे तो आमच्या सफाई कामगार असतील, गटर खात्यातील लोक असतील, मेन्शोरचे लोक असतील, मार्केटचे असतील, त्याचप्रमाणे देवनार कत्तलखान्याचे लोक असतील, ह्या लोकांना लाड पाहिजेच्या शिफारशीप्रमाणे त्यांच्या वारसांना नोकऱ्या मिळतील. हा औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे. सफाई कामगारांसाठी 14,000 घरं बांधली आहेत. बहुतेक 25 माळ्याचे टॉवर, बहुतेक नवीच्या ठिकाणी राजवाडच्या स्ट्रीटमध्ये ती फक्त 4 माळ्याची असणार नवीच्या कष्टामुळे, परंतु बाकी जे आहेत हे सगळे 25 माळ्याचे टॉवर आहेत. आणि आमचे 29,718 कामगार आहेत, सफाई कामगार. यापैकी महिन्यामध्ये 14,000 लोकांना घरं मिळणार आहेत आणि ही मिळणार म्हणजे सर्व्हिस क्वार्टर्स मिळणार आहेत. आमचं म्हणणं आम्हाला सर्व्हिस क्वार्टर्स नको. कोरोनामध्ये आमच्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे. अडचणीच्या वेळी, पुराच्या वेळी आमच्या लोकांनी सफाई कामांनी चांगलं काम केलं. या सगळ्या लोकांना ही मालकी हक्काची मोफत घरं दिली पाहिजे, ही म्युनिसिपल मजदूर मागणी. जो कोणी कर्मचारी शासकीय सेवेत सफाईगार या पदावरून निवृत्त होतो त्याच्या वारसाला या म्हणजे कोणत्या सालापासून निवृत्त? 75 लाड पार्टी समितीने जेव्हा हा आयोग बसला त्यामध्ये सगळे मुद्दे मांडल्या गेले, यांच्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या, यांना होणारे या घाणीच्या कामामुळे यांचं कमी होणार आहे, नंतर होणारे आजार, हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आयोगाने त्यांचं रिटायरमेंट नंतर, त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांचा योग्य सांभाळ व्हावा यासाठी त्यांना ही योजना अंमलात आणली आहे. त्यामुळं त्या कर्मचाऱ्याला निवृत्त झाल्यानंतर त्याचा वारसांचा सांभाळ करावा, केवळ एवढाच उद्देश आहे. आणि ही योजना ही 75 पासून चालू आहे. मध्यंतरी आता बऱ्याच गोष्टी त्याच्यात बदलत आल्या, बऱ्याचशा जाती ॲड होत गेल्या, त्याचा एवढाच त्याच्यात बदल. म्हणजे या निर्णयानुसार 1975 पासून जे कर्मचारी निवृत्त झालेले असेल त्यांच्या वारसांना नोकरी मिळू शकते. हो, प्रत्येकाला, प्रत्येक सफाई कामगार. सफाई कामगारांना